नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. शेवटच्या श्वासापर्यंत टिकवता येईल ते शाश्वत सुख. हरिभक्त परायण विठ्ठल महाराज लवंगे. शेवटच्या श्वासापर्यंत टिकवता येईल ते शाश्वत सुख असे मत कोरेगाव भीवर येथील हरिभक्त परायण विठ्ठल महाराज लवंगे यांनी कोंढापुरी येथे व्यक्त केले. शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील प्रगतशील बागायतदार शेतकरी स्वर्गवासी जगन्नाथ नारायण गायकवाड यांच्या दशक्रिया विधीनिमित्त गायकवाड परिवाराने आयोजित केलेल्या प्रवचनात हरिभक्त परायण विठ्ठल महाराज लवंगे बोलत होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार, उद्योग, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला दशक्रिया विधी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गवासी जगन्नाथराव गायकवाड यांचे जावई चंद्रकांत ओव्हाळ, सोमनाथ धुमाळ यांच्या हस्ते स्वर्गवासी जगन्नाथराव गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. कर्मावर आधारित सुख आणि दुःख आहे असे सांगून हरिभक्त परायण विठ्ठल महाराज लवंगे प्रवचनात बोलताना म्हणाले, चांगलं कर्म केलं तर सुख मिळणार, वाईट कर्म केलं तर दुःख मिळणार. 84 लक्ष युनिट वाचा फक्त माणसाला, वाचेने सुद्धा कर्म घडतंय. इतर युनिट वाचा आहेत का? वाचा कशासाठी आहे असा सवाल उपस्थितांना करून विठ्ठल महाराज लवंगे प्रवचनात म्हणाले, काय बोलावं याच्यासाठी वाचा आहे. सात्विक बोलावं, चांगलं बोलावं, नामस्मरण करती ती वाचा असते. समाजाला सद्विवेक देती ती वाचा असते. समाजाच्या हितासाठी आदराने बोललं जातं ती वाचा असते. याच्यापेक्षा जे वेगळं बोललं जातं त्याला वाचाळ म्हणतात. वाचाळावर भगवंत कधीच कृपा करत नाही. चांगलं न बोलणाऱ्यांवर भगवंत कधीच कृपा करत नाही. मनुष्य देहासारखे श्रेष्ठ काहीच नाही. आयुष्य संचित कर्मावर आधारित आहे. संचित कर्माचा बॅलन्स संपला की क्षणभर सुद्धा मनुष्य या देहावर राज्य करू शकत नाही. मोक्षाचे कारण मनुष्य देह आहे. मोक्षाला कर्माचे बंधन आहे. प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे आहे. एका माणसासारखा दुसरा माणूस नाही हे विज्ञानाने मान्य केलंय. म्हणून सगळे व्यवहार अंगठ्यावर आणले आहेत असे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज लवंगे यांनी प्रवचनात सांगितले. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रभान ओव्हाळ, पिंपळे गावचे माजी सरपंच अशोकराव धुमाळ, कोंढापुरी गावचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड या उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजलीपर भाषणे यावेळी केली. सतीशराव गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने दशक्रिया विधी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. टिटवाळा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे, शिरूर. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.